आज आपल्या महिला भगिनी असतील त्याला विनंती आहे आणि माझे समाज बांधव असतील तर ते उभे राहावे या ठिकाणी. राहुल दादा, विवेक दादा आणि आपली ताई लक्ष्मी ताई उर्फ पूजा ताई आणि राहुल पावरा यांचं नाव ते स्वतः नाव सांगतील, नाव काय आहे आणि ते का आंदोलन करणार. सगळ्यांना जय आदिवासी, जय जवान. माझं नाव पूनम जाधव. हॅलो, माझं नाव पूनम जाधव. आजपासून मी उपोषणाला बसणार आहे. मी सगळ्यांना विनंती करते, आम्ही इथनं लढतोय तर तुम्ही समोरून लढा. सर्वांना जय जोहार, जय आदिवासी मित्रांनो, माझं नाव आहे राहुल पावरा. मी ॲज अ स्टुडंट ॲक्टिव्हिस्ट आहे. विद्यार्थ्यांच्या समस्यासाठी आपण लढत राहतो नेहमी. मित्रांनो, आपली लढाई तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कशा प्रकारे हा जो काळा GR आहे किंवा अन्यायकारक GR आहे तो आदिवासी विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी किंवा त्यांचे अधिकार आहे ते सीमित पर्यंत ठेवण्यासाठी त्यांनी हा GR काढला आहे. मित्रांनो, तसेच आपण बघितले की गडचिरोली जिल्ह्यातील जप्तला या आश्रमशाळेमध्ये ज्या 6 मुलींना साप चावला आणि 3 मुलींचा मृत्युमुखी पडले. मित्रांनो, तसंच मागील 2 वर्षात आपण बघितलं की आकडा 585 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आश्रमशाळेमध्ये. मित्रांनो, हा आकडा आमचा तुमचा नाही, हा आकडा आदिवासी विभागाचा आहे. तसंच आपण बघतो की रोज अनेक समस्या उद्भवत आहे. सेंट्रल किचनचा विषय असेल किंवा अनेक समस्या आहे. तर मित्रांनो, हा भाग का पाडला की आम्ही हंगर स्ट्राईक केलं पाहिजे, आमरण उपोषणाला बसलं पाहिजे. आम्ही किती दिवसापासून आंदोलन करतोय, ठिय्या आंदोलन करतोय, मोर्चा काढतोय, वेगवेगळ्या जिल्ह्यात आंदोलन चालू आहे, तरी आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये. ज्या आमच्या अपेक्षा आहे किंवा ज्या अपेक्षावरती आम्हाला कुठे पॉझिटिव्ह दिसत नाही आहे. तर मित्रांनो, आज या सरकारने किंवा या शासनाने आम्हाला भाग पाडलंय हंगर स्ट्राईकवर बसण्यासाठी. म्हणून मी आजपासून हंगर स्ट्राईकला बसतो आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत माझं हंगर स्ट्राईक चालूच राहील. आणि फक्त एवढंच विनंती करू इच्छितो की तुमचा पाठिंबा असू द्या. ही लढाई तुमची आमची नाही, तर ही लढाई आपली आहे, आपल्या आदिवासी समाजाची आहे, विद्यार्थ्याची आहे, जैन आदिवासी विद्यार्थ्याची. धन्यवाद. सर्वांना जोहार, जय आदिवासी. जो पण आपण लढा उभा केलेला आहे आपल्या विद्यार्थिनींसाठी आणि येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी, त्या लढ्याला यश मिळवण्यासाठी आपण तर भरपूर प्रयत्न करत आहोत, पण हे सरकार झुकायला तयार नाही. एकीकडे आपल्या विद्यार्थ्यांना दूषित अन्न चालून मारत आहेत आणि दुसरीकडे शिक्षणात सुद्धा मारत आहे. या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा यासाठी आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत. तरी सर्व समाजाने आम्हाला साथ देऊन आपल्या ज्या पण काही भविष्यात ज्या आता ज्या घटना घडतायत त्या भविष्यात घडणार नाही याची दखल घेऊन आपण जो पण काही निर्णय घेऊन आणि आपण जी तारीख डिक्लेअर करणार आहोत त्या तारखेपर्यंत किंवा आपण जो अल्टिमेटम तर चालूच आहे सरकारला, तोपर्यंत जर आपल्या मागण्या पूर्ण होऊन आणि सर्वात मोठं म्हणजे अशोकजी उईके यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषणाला बसणार आहोत. आणि हे ठाम निर्णय करून बसणार आहोत. आम्ही चिंगारी पेटवलेली आहे, तुम्हाला वनवा बनायचा आहे आणि समाजातील जे पण आहे असे जे पण गोष्टी चुकीच्या आहेत त्यांना जाळायचं आहे. तर एवढंच बोलीन. जोहार, जय आदिवासी, जय भीम, जय संविधान. आपल्या समाजातील वाघिणी म्हणतात त्याला, वाघिणी आणि वाघ आपल्या वाघच म्हणावं लागेल, कारण आपण बिघडे वगैरे नाहीये. आणि समाजासाठी आज ते जीव आणि प्राण देऊ राहिले. तर समाजाची एक प्रमुख जिम्मेदारी आहे की समाजाने आता पेटून उठल्या पाहिजे आणि ज्या छाताडावर बसून शासन निर्णय असतील, सेंट्रल किचन असेल आणि निष्पाप मेलेल्या मुलींचा बदला आणि त्या सर्व समाजातील म्हणजे समाजातील आपल्या जेवढ्या काही मुलं मेलेले आहेत 585 त्याच्यावर सखोल चौकशी पुन्हा एकदा आणि सर्व अनुदानित असतील शासकीय आश्रमशाळा असतील त्यांचं पुन्हा एकदा ऑडिट झालं पाहिजे. आणि ह्या प्रकल्प अधिकारी अपर आयुक्तांवरती असा जाब बसले पाहिजे का भविष्यात यंदा रुपये जरी घ्यायचं म्हटलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बनवलेला कायदा आठवला पाहिजे. गेल्या 4-5 दिवसापासून आम्हाला चहा नाश्त्यासाठी रोज आणून देत होते, ते करून सुद्धा आज स्वतः उपोषणाला बसताय.
म्हणजे ती जनजागृती आपल्या आदिवासी समाज जागृत आहे. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक महत्वाचा मुद्दा होता, जो मुद्दा आपल्या सर्वांसोबत घडतोय. डोनेशन नावाचा प्रकार प्रत्येक कॉलेजला आहे ना. एका साईडला शासन म्हणतं की आपल्याला आदिवासी लोकांना जर शिक्षण घेत असताना सगळा पैसा शासन प्रोव्हाइड करेल. मग हे रिकामचोट जे दलाल आहेत, जे संस्था मालक आहेत, हे पैसे कशाला मागतात आपल्या समाजाकडून? आपल्या समाजातला त्याचे आई वडील बिचारे 200-300 रुपयावर मोजरीवर राहतात आणि 1-1 लाख रुपये जर वर्षाचे डोनेशन मागत असेल तर आदिवासी जगणार कसं आणि शिकणार कसं? तर या विविध मुद्द्यावर आज आपल्या समाजातले 2 बांधव आणि 1 भगिनी हे आजपासून आमरण उपोषणासाठी बसत आहे. जोर हे शासन जागा होणार नाही तोवर आमचं उपोषण सुटणार नाही. आम्ही खंबीरपणे या स्टेजवर राहू, रात्रचा दिवस एक करावं लागेल तरी आम्ही झुकणार नाही. या सरकारला झुकल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना जोहार. या ताईंना आणि या दादांना यांना माझा मनाचा जोहार. जय आदिवासी म्हणतो, जय भीम म्हणतो.